हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू सायन्स विथ अमर सर. तो आपण शिकत होतो फर्स्ट लेसन लॉज ऑफ मोशन. त्याच्यामध्ये आज आपण घेणार आहोत न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. ओके, सो टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट द न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. ओके, लेट्स गेट स्टार्टेड. Newton's first law of motion, law of inertia. Okay, this law is also known as law of inertia. What is meant by inertia? The inability of object to change its state or motion on its own. म्हणजे काय, सिम्पल, स्वतः जे पोझिशन आहे ते स्वतः चेंज होऊ शकत नाही. सपोज एक दगड आहे, ठीक आहे, दिस इज अ स्टोन. ओके, हा स्टोन काय करतो, इथेच राहणार. ओके, हा चेंज होणार नाही. स्वतःहून स्टोन जागा बदलू शकतो का? नाही. तो सिम्पल इनर्शिया म्हणजे काय, द इनॅबिलिटी ऑफ ऑब्जेक्ट. इनॅबिलिटी म्हणजे काय, त्याच्याकडे क्षमता नाही आहे कशाची, चेंज इट्स स्टेट ऑफ मोशन, म्हणजे त्याची जी मोशनमधली स्टेट आहे किंवा आहे ह्या जागेवरची मोशन. ओके, आहे या जागावरची पोझिशन किंवा स्टेट इन मोशन म्हणजे काय, सपोज आपली एक सायकल आहे. ओके, ती सायकल काय करते, 10 किलोमीटर पर आवर, 10 मीटर पर सेकंड पकडा, 10 मीटर पर सेकंडच्या स्पीडने चालते. तर ती सायकल चालत राहणार आहे अशी, ठीक आहे. ओके, स्वतः सायकल तिचा स्पीड चेंज करू शकते का? नाही चेंज करू शकत. त्याला म्हणायचं इनर्शिया. ओके, ह्याच्यामध्ये तीन टाईप्स असतात इनर्शियाचे, ते तुम्ही 8th स्टँडर्डमध्ये शिकला असाल. ओके, इनर्शिया मीन्स द इनॅबिलिटी ऑफ ऑब्जेक्ट टू चेंज इट्स स्टेट ऑफ मोशन ऑन इट्स ओन. सिम्पल, स्वतःची पोझिशन पण चेंज करू शकत नाही किंवा स्वतःची मोशन पण चेंज करू शकत नाही, त्याला म्हणायचं इनर्शिया. ओके, व्हॉट इज द स्टेटमेंट देन? अन ऑब्जेक्ट कंटिन्यूज ॲट, एक सेकंड, ऑब्जेक्ट continue to remain at rest or in state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force acted on it. म्हणजे काय, एखादा ऑब्जेक्ट आहे तो कसा राहणार, ॲट रेस्ट राहणार किंवा इन युनिफॉर्म मोशनमध्ये राहणार. कधीपर्यंत? जोपर्यंत आपण एक्सटर्नल अनबॅलेन्स फोर्स त्याच्यावरती अप्लाय करत नाहीत तोपर्यंत. ओके, सिम्पल आहे. सपोज आपण बघा, एक एक्झाम्पल बघूया. स्टेटमेंट काय लक्षात ठेवा, अन ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू रिमेन ॲट रेस्ट ऑर इन स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन अनलेस अन एक्सटर्नल अनबॅलेन्स फोर्स ॲक्टेड ऑन इट. सिम्पल आहे, एखादा ऑब्जेक्ट रेस्ट राहील. रेस्ट म्हणजे कसा रे, एकाच जागेवर हलणारच नाही तो जागेवरून, किंवा युनिफॉर्म मोशन म्हणजे काय, कव्हर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम अलॉंग स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईनच्या अलॉंग मोशन आहे म्हणजे इट इज लिनियर मोशन. सो सिम्पल, ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू रिमेन ॲट रेस्ट ऑर इन अ युनिफॉर्म मोशन. कधीपर्यंत? अनलेस एक्सटर्नल अनबॅलेन्स फोर्स ॲक्ट्स ऑन इट. व्हॉट इट? एक एक्झाम्पल बघूया. ओके, हा फुटबॉल आहे, हा कसा आहे, ॲट रेस्ट आहे. ओके, नो फोर्स अप्लाइड, नो मूवमेंट, राईट, नो फोर्स अप्लाइड, नो मूवमेंट. ओके, दॅट मीन्स दिस ऑब्जेक्ट इज गोइंग टू रिमेन ॲट रेस्ट. कधीपर्यंत? सपोज हा एक बॉय आहे, हा एक फुटबॉल आहे. कधीपर्यंत हा फुटबॉल असा रेस्टमध्ये राहील? जोपर्यंत हा मुलगा त्याला किक मारणार नाही. ओके, जशी त्या मुलानं त्या बॉलला किक मारली, त्यानं काय दाखवली, मोशन दाखवली. म्हणजे तो रेस्टमध्ये राहिला का? नाही. म्हणजे ज्यावेळेस आपण फोर्स अप्लाय केला, कसला फोर्स, एक्सटर्नल अनबॅलेन्स फोर्स, राईट, एक्सटर्नल अनबॅलेन्स फोर्स. जोपर्यंत आपण एक्सटर्नल अनबॅलेन्स फोर्स अप्लाय केला नाही तोपर्यंत हा फुटबॉल कसा होता, रेस्टला होता. आणि अप्लाय केल्यानंतर काय झालं, सांगा मला. अप्लाय केल्यानंतर काय झालं, हा स्टार्टिंगला कसा होता, रेस्ट. ओके, एक सेकंड. देन हा फुटबॉल आहे, देन ह्यानं फोर्स अप्लाय केल्यानंतर काय झालं, फुटबॉलने मोशन दाखवली. म्हणजे तो रेस्टला राहिला का? नाही. सो दिस इज द लॉ. ओके, व्हॉट इज द स्टेटमेंट? न्यूटन्स फर्स्ट लॉ, अन ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू रिमेन ॲट रेस्ट or in state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force acts on it. Simple. Then let's move to the Newton's second law of motion, momentum. So न्यूटनचा सेकंड लॉ जो आहे तो आपल्याला समजण्यासाठी अगोदर आपल्याला मोमेंटम समजणं गरजेचं आहे. मोमेंटम म्हणजे काय असतं, सपोज एक ऑब्जेक्ट आहे, एक कार गाडी आहे, ठीक आहे.
सपोज एक काय आहे, कार आहे. आता मला कार काढायला लागेल. ओके, सपोज एक कार्ट आहे, ठीक आहे, और सपोज इट इज कार, इझी पिझी. ओके, तर ही गाडी काय करणार आहे, सपोज हा गाडी ए गाडी जाऊन काय धडकणार आहे दुसऱ्या बी गाडीला. ठीक आहे, ही आहे बी गाडी, ही आहे बी गाडी. तर ही ए गाडी काय करणार आहे, ह्या दुसऱ्या गाडीला जाऊन धडकणार आहे. तर धडकेनंतरचा आफ्टर कुलिजनचा जो इफेक्ट आहे, आफ्टर कुलिजन हा जो इफेक्ट आहे तो कशावर डिपेंड आहे, ह्या गाडीचं मास अँड वेलॉसिटी. राईट, म्हणजे ही गाडी ह्या गाडीला जाऊन धडकणार आहे, तर ह्या गाडीचे काय हाल होणार आहेत हे कशावर डिपेंड आहे, हे मास आणि व्हेलॉसिटी ऑफ दिस गाडी, ए गाडी. आणि हाच जो फिनॉमिनन आहे त्यालाच काय म्हणतात, मोमेंटम. आणि मोमेंटम म्हणजे काय असतं, मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. ओके, सो व्हॉट इज पी, पी मीन्स मोमेंटम, मास इंटू व्हेलॉसिटी. सो पी इज इक्वल टू एम व्ही, P is equal to mass into velocity. Okay, momentum has magnitude as well as direction. It is vector quantity. हे आपल्याला माहीत आहे. जर फक्त मॅग्निट्यूड असेल तर ती स्केलर क्वांटिटी असते. जर मॅग्निट्यूड पण असेल आणि डायरेक्शन पण असेल तर ती कसली क्वांटिटी असते, वेक्टर क्वांटिटी. ओके, आणि डायरेक्शन कुठं असेल मोमेंटमची, डायरेक्शन इज सेम ॲज दॅट ऑफ व्हेलॉसिटी. म्हणजे ज्या बाजूला व्हेलॉसिटी असेल त्याच बाजूला मॅग्निट्यूडचा त्याच बाजूला मोमेंटम पण असेल. सो व्हॉट इज द SI युनिट ऑफ मोमेंटम, kg मीटर पर सेकंड. अँड व्हॉट इज द CGS युनिट ऑफ इट, ग्राम सेंटीमीटर पर सेकंड. ओके ओके, व्हॉट इज द स्टेटमेंट देन न्यूटन सेकंड लॉ, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम is proportional to the applied force and the change of momentum occurs in the direction of force. म्हणजे काय, जो चेंज ऑफ मोमेंटम आहे म्हणजे एक ऑब्जेक्ट आहे, त्याला काहीतरी मास आहे. ओके, त्याला मास आहे, त्याला इनिशियल वेलोसिटी मास असेल. अच्छा, एक सेकंड एक्झाम्पल बघा. ओके, देर आर 2 बॉईज. ओके, हे जे वरती जे कार्ट आहे बघा, हे वालं कार्ट कसं आहे, एम्प्टी कार्ट. ओके, एम्प्टी कार्ट. आणि इथं काय आहे, भरलेलं आहे. याच्यात एक बॅट आहे, बॉल आहे, थोडंसं अदर सामान पण आहे. हे कसं आहे, हे कसं आहे, फिल केलेलं आहे. ठीक आहे, काय म्हणतात त्याला आपण, ट्रॉली. राईट, ट्रॉली बॅग काय आहे, ही फिल केलेली आहे. ही कशी आहे, एम्प्टी आहे. सपोज हा बॉय काय करणार आहे, इकडं 100 न्यूटनचा फोर्स लावणार आहे आणि हा पण बॉय किती फोर्स लावणार आहे, 100 न्यूटन. तर मग मला सांगा, सेम फोर्स अप्लाय केल्यानंतर ह्याची व्हेलॉसिटी कमी असेल आणि ह्याची व्हेलॉसिटी काय असेल, तर काय असेल बघा. ओके, ही जी ट्रॉली आहे एम्प्टी ट्रॉली, हा एम्प्टी ट्रॉली तो कसा घेऊन गेला, फास्ट घेऊन गेला. बट भरलेली जी ट्रॉली आहे कुठं होती, फोर्स ऑफ डायरेक्शन इकडे. तो भरलेली जी ट्रॉली आहे तिला जायला काय लागला, वेळ लागला. इट टेक टाईम. का बरं असं आहे, कारण मोमेंटम, जर मास जास्त असेल तर मोमेंटम कमी असतं. ओके, सॉरी हां, आणि जर फोर्स अप्लाय केला सेम आणि मास जर जास्त असेल तर ॲसिलरेशन काय असतं, स्लो असतं. व्हॉट इज द स्टेटमेंट, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. म्हणजे अप्लाइड फोर्सच्या डायरेक्ट प्रोपोर्शनल कोण असतं, मोमेंटम. आणि मोमेंटम कशावर डिपेंड असतं, मासवर डिपेंड असतं. आता ह्याचं मास लो होतं, ठीक आहे, ह्याची व्हेलॉसिटी जास्त होती, व्हेलॉसिटी ग्रेटर. राईट, आणि ह्याचं मास कसं होतं, हाय मास होतं. तर ह्याची व्हेलॉसिटी कशी असेल, कमी. तर हेच बघायचं आपल्याला, जर व्हेलॉसिटी कमी असेल, व्हेलॉसिटी जास्त असेल तर चेंज इन मोमेंटम काय असेल. आणि जर जो चेंज इन मोमेंटम असेल तो कशाशी प्रोपोर्शनल असतो, अप्लाइड फोर्सशी. जसं ह्याने इथं 100 न्यूटन फोर्स अप्लाय केलेली. ओके, सो आपण बघूया कसा आहे हा स्टेटमेंट. ओके, नेक्स्ट, सपोज अन ऑब्जेक्ट हॅव्हिंग मास एम. एक ऑब्जेक्ट आहे, त्याचं मास किती आहे, एम. इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे, यू. एक सेकंड. ओके, ऑब्जेक्ट आहे, त्याचं मास किती आहे, एम. इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे, 0. हां ना, ते कार्ट होते दोन्ही इथं. राईट, आणि इथं व्ही. फायनल व्हेलॉसिटी म्हणजे जो इकडं रीच झाला त्याच्यानंतरची व्हेलॉसिटी. ठीक आहे. ओके, इनिशियल व्हेलॉसिटी यू. आपण काय केला, फोर्स अप्लाय केला इन डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. म्हणजे जिकडे त्याची व्हेलॉसिटी आहे त्या डायरेक्शनमध्ये आपण फोर्स अप्लाय केला. जसं त्या बॉयनं काय केलं होतं, ह्या कार्टला इकडच्या डायरेक्शनमध्ये फोर्स लावलेली. तसंच आपण काय केलं, ह्याची इनिशियल व्हेलॉसिटी यू कन्सिडर केली, ह्याचं मास एम कन्सिडर केलं आणि फोर्स कुठल्या डायरेक्शनमध्ये लावले, व्हेलॉसिटीच्या डायरेक्शनला. व्हॉट इट. देन आफ्टर टाईम टी त्याची व्हेलॉसिटी काय झाली, व्ही.
आफ्टर टाईम टी त्याची व्हेलॉसिटी काय झाली बघा, हे जे आहे आपलं बॉयचं एक्झाम्पल. ओके, ह्याची इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे 0. ह्या ट्रॉलीचं मास किती आहे m. ओके, आणि ह्यानी काय लावला आहे फोर्स लावला आहे कुठं इन द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. मग आफ्टर टाईम टी, ओके वेट, आफ्टर टाईम टी ट्रॉलीला काय होती व्हेलॉसिटी, दॅट इज v, मीन्स फायनल व्हेलॉसिटी. गॉट इट? ओके, गुड. Okay, so mass is m, initial velocity u, we applied force f in the direction of velocity, and after time t its velocity becomes v. So we know the momentum's formula. What is momentum? P is equal to mv. So for initial velocity it will be mu, and final velocity it will be mv. Okay, after time t initial momentum mu, final momentum after time t mv. So what is the rate of change of momentum? अरे आपण हे पण शिकलोय, ॲसिलरेशन म्हणजे काय असतं, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. सो v मायनस यू डिवायडेड बाय टी मीन्स फायनल व्हेलॉसिटी अँड इनिशियल व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाईम. सो इथं पण सेम असेल, मग फायनल मोमेंटम मायनस एक सेकंड, फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम डिवायडेड बाय टाईम. याच्यामध्ये एम कॉमन आहे, राईट. हे एम आणि हे एम कसं आहे कॉमन घेऊया आपण, इज इक्वल टू एम. बाकी काय v अँड यू, v मायनस यू डिवायडेड बाय टी. आणि तुम्हाला माहिती आहे v मायनस यू म्हणजे काय असतं ॲसिलरेशन. सो इज इक्वल टू m इंटू ए, म्हणजेच काय रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू m इंटू ए. आणि आपला लॉ काय सांगतो, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स, मीन्स रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम ma इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू f applied force. And what is the direction of momentum? You tell me that in comment box. Okay, what is the direction of momentum? मला कमेंटमध्ये सांगायचं मोमेंटमचे डायरेक्शन काय असेल. ओके, नाव दिस इज साइन ऑफ प्रोपोर्शनलिटी, हे आपल्याला काढून टाकायचं आहे. एफ इज इक्वल टू के एम ए, वेअर के इज द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनलिटी, कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. आणि व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ के? व्हॅल्यू ऑफ के इज 1. So what is F is equal to then? Mass into acceleration. This is the formula for Newton's second law. F is equal to mass into acceleration. Got it? Very easy. Okay, next. तो SI unit of force Newton. CGS unit of force is dyne. Sorry. डायन ना, डायन म्हणायचं नाही, डायन भूतनी नाही येतं, डाईन. ओके, काय म्हणायचं एक सेकंड, काय म्हणायचं नॉट डायन. ओके, डायन नाही आहे, खायला येणार नाही तुम्हाला. ओके, व्हॉट इज SI युनिट ऑफ फोर्स? न्यूटन. व्हॉट इज CGS युनिट ऑफ फोर्स? डाईन. ओके, व्हॉट इज न्यूटन? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ न्यूटन? अ फोर्स नेसेसरी टू कॉज एन ॲसिलरेशन ऑफ 1 मीटर पर सेकंद ऑफ एन ऑब्जेक्ट हॅव्हिंग मास 1 kg. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट आहे, त्याचं मास किती आहे 1 kg, आणि त्या 1 kg मास असलेल्या ऑब्जेक्टचं 1 मीटर पर सेकंद हे ॲसिलरेशन घडवण्यासाठी जो फोर्स लागतो त्याला म्हणायचं 1 न्यूटन. व्हॉट इज डायन? द फोर्स नेसेसरी टू कॉज ॲसिलरेशन ऑफ 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर इन अन ऑब्जेक्ट ऑफ मास 1 ग्राम. म्हणजे 1 ग्रामचा ऑब्जेक्ट आहे, त्याचं किती ॲसिलरेशन करायचं आपल्याला 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. त्या 1 ग्रामच्या ऑब्जेक्टचं 1 सेंटीमीटर पर सेकंद स्क्वेअर हे ॲसिलरेशन करण्यासाठी जो लागणारा फोर्स आहे त्याला म्हणायचं डायन. Okay, so 1 Newton is equal to 1 kg into 1 meter per second square, and 1 Dian means 1 gram into 1 centimeter per square. Okay, now Newton's third law of motion. Okay, what is the statement? Every action force has an equal and opposite reaction force. म्हणजे काय, एव्हरी ॲक्शनला काय असते रिॲक्शन असते, आणि ते ॲक्ट कसे करतात सायमल्टेनियसली मीन्स अनुक्रमे. अनुक्रमे म्हणजे काय, अगोदर ॲक्शन येणार, मग रिॲक्शन होणार, ॲक्शन येणार, रिॲक्शन. ओके, एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स. एक एक्झाम्पल बघूया. ओके, देर इज अ रॉकेट. ओ माय गॉड, देर इज. ओके, माझं ड्रॉइंग ठीकठाक आहे ना गाईज, कमेंट करा. हे आहे रॉकेट. इथं ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्स कसं काम करणार आहे बघा. वेन रॉकेटमधलं जे फ्यूल आहे ते इग्निशन होणार म्हणजे काय, बर्न होणार. मग बर्न झाल्यानंतर ते काय करणार, हे जे तुम्हाला गॅस दिसतंय हे वाला गॅस, हा काय करणार, गॅस रिलीज करणार इन डाऊनवर्ड डायरेक्शन.
डाऊनवर्ड डायरेक्शन. ह्यालाच आपण काय म्हणणार, ॲक्शन फोर्स. ॲक्शन फोर्स. आणि ज्यावेळेस हा गॅस डाऊनवर्डमध्ये पुश करेल त्यावेळेस रॉकेट कुठं जाईल, इन अपवर्ड डायरेक्शन. अपवर्ड डायरेक्शन. ह्याला आपण म्हणणार रिॲक्शन फोर्स. रिॲक्शन फोर्स म्हणजे काय, ॲक्शन झाली तर त्याची रिॲक्शन होणार. आणि ह्यालाच काय म्हणतो आपण, न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स विच ॲक्ट सायमल्टेनियसली. बघा मग कसं होत आहे, गॅस खाली जाणार आणि रॉकेट कुठं जाणार, अपवर्ड डायरेक्शन. आणि गॅस कुठं जाणार, डाऊनवर्ड डायरेक्शन. कसं जाते बघा मग, सी बूम, एक गेलं रॉकेट, गेलं ऑर्बिटमध्ये गेलं. ओके. ओके. सो दीज आर द, अच्छा, देर इज वन थिंग इज रिमेनिंग. ओके. व्हॉट इज द थिंग, द action and reaction forces are equal and opposite. They have magnitude. I think if they have same magnitude, okay, and apply on object, their force is not get cancel होते का, नाही. तर का कॅन्सल होत नाही, फर्स्ट रिझन, दिस फोर्सेस ॲक्ट्स इन अ पेअर्स. कसे येतात रे, जोडीने येतात. वन फोर्स कॅन नॉट एक्झिस्ट बाय इटसेल्फ. म्हणजे एखादी फोर्स स्वतःची स्वतः अस्तित्वात राहू शकते का, नाही राहू शकत. म्हणजे काय, दिस फोर्सेस ॲक्ट्स इन पेअर्स. नवरा बायको कुठं देवाच्या पाया पडायला जायचं असेल, लग्न झाल्या एकटे जातात का, नाही. कसे जातात, पेअरनं जातात. सो दिस फोर्सेस आर अल्सो ॲक्ट्स इन पेअर्स. ओके. देन ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्सेस ॲक्ट सायमल्टेनियसली. अनुक्रमे काम करतात. म्हणजे ॲक्शन असेल तरच रिॲक्शन होणार. अगोदर रिॲक्शन होईल नंतर ॲक्शन होईल असं पॉसिबल आहे का, नो. सो सायमल्टेनियसली म्हणजे अनुक्रमे. ॲक्शन झाली तरच त्याची रिॲक्शन होणार. फ्यूल बर्न झालं, गॅसनं खाली पुश केलं तरच रॉकेटवरती जाणार आहे, नाहीतर नाही जाणार. ओके. नाव ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्सेस ॲक्ट ऑन डिफरंट ऑब्जेक्ट्स. दे डू नॉट ॲक्ट ऑन द सेम ऑब्जेक्ट, हेन्स कॅन नॉट कॅन्सल इच अदर्स इफेक्ट. म्हणजे काय करतात, दोन वेगवेगळ्या डिफरंट ऑब्जेक्टवर ॲक्ट होतात. कोण, ॲक्शन फोर्स आणि रिॲक्शन फोर्स. त्या दोघंही सेम ऑब्जेक्टवर अप्लाय होत नाहीत, म्हणून ते दोघं एकमेकांचा इफेक्ट जो आहे तो कॅन्सल करत नाहीत. त्यांचं मॅग्निट्यूड सेम असेल तरी त्यांची डायरेक्शन कशी असते, अपोजिट असते. ते काय करतात, एकमेकांचे फोर्सेस कॅन्सल करत नाहीत, कारण त्या वेगवेगळ्या गोष्टींवर अप्लाय होतात, सेम ऑब्जेक्टवरती अप्लाय होत नाहीत. गॉट इट. सिम्पल आहे. सो दिस इज द एकदम सिम्पल न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. जर समजलं नसेल तर कमेंट करा. ओके. तुम्ही कमेंट करा रे, मला कमेंट करा. काय करा, कमेंट करा. तुम्हाला काय डाऊट्स असतील, ठीक आहे, काय न्यू लेसन पाहिजे असेल, कुठला मॅथ्स वगैरे एनिथिंग. आणि S2चे पण आपण आता लेसन्स चालू करणार आहोत. ठीक आहे. तो थँक्स फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू युअर फ्रेंड्स अँड डोंट फॉरगेट टू कमेंट. ओके. आणि लेक्चर कसं वाटतंय, कसं